निघत आहे. सर्वप्रथम मी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. सह्याद्रीच्या कुशीत बसला साताऱ्याचा दरारा, सह्याद्रीच्या कुशीत बसला साताऱ्याचा दरारा. इतिहासाच्या पानापानात धैर्य त्यागाचा नजारा, इतिहासाच्या पानापानात धैर्य त्यागाचा नजारा. शिवछत्रपतींची पवित्र भूमी, वीरांची कारकीर्द, शिवछत्रपतींची पवित्र भूमी, वीरांची कारकीर्द. साताऱ्याची मूर्ती गाथे, जपूया वारसांचा दरारा, जपूया वारसांचा दरारा. अशा या राजधानीत जन्मलेली मी कशी सेवी सय्यद, सन्माननीय व्यासपीठावर आरूढ झालेले अधीक्षक, समीक्षक व परीक्षक यांना वंदन करून मी आज तुम्हाला माझा सातारा जिल्हा याविषयी मनोगत व्यक्त करणार आहे. मित्रांनो, सातारा शहराचे नाव किती सुंदर आहे. 7 टेकड्यांनी वेढलेले हे शहर, म्हणून त्याला सातारा हे नाव मिळाले. या 7 टेकड्यांच्या मध्यभागी उभा हे अजिंक्य आहे. सातारा म्हणजे सह्याद्रीचा गर्व शिखर. एकीकडे कोयना वारणा घाटांनी नटलेल्या हिरव्यागार दरी, तर दुसरीकडे पठारांच्या अंगावर वाहणारे थंड वारे. जणू आई निसर्गाने स्वतःच्या ममतेने घडवलेला हा प्रदेश. कोयना धरण म्हणजे महाराष्ट्राची जीवनवाहिनी. तर कोयना धरणाचे रुबकदार पाट, कास पठारावरील रंगीबेरंगी फुलांचा सडा, महाबळेश्वर पाचगणीचा नयनरम्य दृश्य. सातारा म्हणजे भूगोलाचा रत्नहार, जिथं प्रत्येक पर्वत एक इतिहास सांगतो आणि प्रत्येक दरी नव्या उत्साहाने हाक देतो. पुढे कासपठार जगप्रसिद्ध युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले. साताऱ्यात एकूण 11 तालुके आहेत, जसे की मान, पाटण, खटाव, वाईकर इत्यादी तालुक्यांची मूर्ती. किती सांगू तुम्हाला. सातारा जिल्ह्याच्या 4 सीमा आहेत, जसे की पूर्वेला सोलापूर, पश्चिमेला रायगड, दक्षिणेला सांगली आणि उत्तरेला पुणे जिल्हा आहे. म्हणूनच पुण्यास इतिहासाचा साक्षीदार, पराक्रमाचा प्रतीक आणि शौर्याची छाती अभिमानाने